जैसी करणी वैसी भरणी, नेक सरल इंसान को ईश्वर ने माफ किया. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, ईश्वर त्याच व्यक्तीच्या पाठीशी असतो जी व्यक्ती नेक असते, प्रामाणिक असते. मग ती व्यक्ती एखादी कितीही बुद्धिमान असू दे, कितीही ज्ञानी असू दे, अशी ज्ञानी व्यक्ती नेहमी चतुर असते. त्या व्यक्तीकडे सरळ साधेपणा मुळीच नसतो. पण जी व्यक्ती प्रामाणिक असते त्या व्यक्तीकडे सरळ आणि साधेपणा असतो. तिथंच ईश्वर हा काय करत असतो, त्या व्यक्तीला मदत करत असतो. पहा ना, एक 10 वर्षाचं बालक होतं आणि फार तो आळशी असा होता. फक्त त्याला सगळं जाग्यावर हवं असायचं. आणि एक दिवस असंच होतं की त्याला असं समजतं की गावापासून दूर अंतरावर एक आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये फक्त बसून प्रवचन ऐकायचं. तिथं जेवण, नाश्ता सर्व काही अगदी आपणाला मोफत मिळतं आणि अगदी वेळेवर मिळतं. या मुलाच्या या गोष्ट ही कानावर येते. मुलाला अतिशय आनंद होतो आणि म्हणतो, एवढं जर आपणाला सगळं आयतं मिळत असेल तर मग या घरामध्ये कशाला राहायचं. आणि असा विचार करतो तो मुलगा. आळशीच असतो मुळात. आणि तो काय करतो, विचार करून आपलं घरदार सोडतो, घराचा त्याग करतो आणि त्या आश्रमात जाऊन राहतो. आश्रमात तर अगदी अतिशय छान वातावरण असतं. न कसली चिंता, न कसली घोर, न कोणतं काळजी, न कोणतं काम करायचं आहे. आणि मग तो छान आहे ना आश्रम. आश्रमात जाऊन राहतो आणि आश्रमात मग सगळं अगदी त्याला वेळेत मिळत असतं. फक्त प्रवचन ऐकायचं असतं. मग रोज आपलं सकाळी लवकर उठणं, त्याच्यानंतर लवकर उठून जे काही देवाचं असेल गुणगान करणं, देवाची प्रार्थना करणं, त्याच्यानंतर परत नाश्ता असतो वेळेमध्ये. नाश्ता झालं की परत मग देवाचं भजन वगैरे पूजन चालू असतं, ते करणं. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग भोजन असतं आणि भोजनानंतर परत मग कीर्तन, प्रवचन सगळं चालू असतं. म्हणजे अशा पद्धतीने या आश्रमात काहीही काम नसतं. फक्त आणि फक्त देवाचं गुणगान करणं, नामस्मरण करणं, चिंतन करणं, भजन, कीर्तन, प्रवचन ऐकणं, एवढंच बस. याच्या पलीकडं काहीच नाही. मुलगा अतिशय प्रसन्न असतो, मजेत राहत असतो. आणि एक दिवस काय होतं, या आश्रमामध्ये रोज त्याचा नित्य दिनक्रम हा आपला चालूच असतो. एक दिवस असं होतं की एकादशी दिवशी त्या आश्रमात जेवण बनवलं जात नाही, सगळ्यांचा उपवास असतो. एक दिवस एकादशी दिवशी मुलांना नाश्ता मिळत नाही. मग तो म्हणतो, ठीक आहे, नाश्ता नाही, जेवण तरी भेटेल ना नंतर. त्याला माहीत नसतं एकादशीला आश्रमामध्ये जेवण बनवत नाही. हे जेवण भेटेल, जेवणाची वेळ होते, तरीही जेवण येत नाही. मुलगा भुकेने व्याकुळ झालेला असतो, कारण त्याला भूक सहन होत नसते. प्रचंड त्याला भूक लागत असते. सतत खाणं हेच त्याला माहीत असतं. अतिशय आळशी, सुस्त, खाणं, प्रवचन ऐकणं आणि झोपणं एवढंच त्याचा दिनक्रम चालू असतो. आणि जेवणाची वेळ झाली, जेवण आलेलं नाही म्हटल्यानंतर तो आश्रमातील त्या गुरूंच्याकडे जातो आणि गुरूंना म्हणतो, गुरुजी, नाश्ताही मिळाला नाही, जेवणही मिळाले नाही आणि मला फार भूक लागलेली आहे. आज जेवण नाही बनवलं का आश्रमात. गुरुजी सांगतात, आज एकादशी आहे, सगळ्यांचा उपवास असतो आणि आज आश्रमामध्ये अन्न शिजवलं जात नाही. मग गुरुजी म्हणतो, ठीक आहे, तुला फार भूक लागलेली आहे ना, तर त्या अनाज भांडारातून धान्य घे आणि तू बाहेर जाऊन जेवण शिजव. जेवण शिजव, पण काय कर, जेवण शिजवल्यानंतर, जेवण तयार झाल्यानंतर तू काय कर, ईश्वराला तो नैवेद्य दाखव, देवाला नैवेद्य दाखव आणि मगच तू जेवण जेव. हा म्हणतो, ठीक आहे, आश्रमात नाही तर ठीक आहे, बाहेर जाऊन मी जेवण बनवतो. आपलं धान्य सगळं गोळा करून घेतो तो पिशवीमध्ये आणि जातो नदीकिनारी. नदीकिनारी बसतो, तिथं जाऊन जेवण बनवतो. जेवण त्याचं बनतं आणि मग काय करतो, श्रीरामांना आळवणी करतो, प्रभू रामचंद्र या, माझं जेवण झालेलं आहे, नैवेद्य खाऊन तुम्ही जावा. तात्काळ प्रभू रामचंद्र तिथं येतात. पण काय होतं पहा, प्रभू रामचंद्रांच्या सोबत सीता पण असते आणि त्यानं जेवण तर फक्त एकट्याचंच बनवलेलं असतं. प्रभू रामचंद्र येतात, जो नैवेद्य ठेवलेला असतो तो खातो. सीता आले म्हटल्यानंतर त्यानं जे जेवण बनवलं होतं ते सगळंच जेवण प्रभू रामचंद्र आणि सीता या दोघांना वाढलं. त्याला जेवण काहीच शिल्लक राहिलं नाही. प्रभू रामचंद्र आणि सीता जेवतात. जेवण तृप्त झाल्यानंतर ते म्हणतात
प्रभू रामचंद्र, तुम्ही आलात, मला खूप छान वाटलं, मला खूप बरं वाटलं, माझ्या विनंतीला तुम्ही मान दिलात, जेवलात, अगदी तृप्त झालात, पण मला काहीच शिल्लक नाही राहिलं. ठीक आहे म्हणतो आणि ते निघून जातात. मुलगा आश्रमात जातो. पोटात काहीच नसतं. आणि मग बऱ्याच कालानंतर परत आणि पुन्हा एकादशी येते. पुन्हा तेच आश्रमात जेवण बनवत नाही. पुन्हा तशाच पद्धतीनं आपलं जेवण घेतो आणि गुरुजींना म्हणतो, आता मला 2 ते 3 माणसांचं जेवण घेऊन जावं लागणार आहे, कारण मला त्या एकादशीला काहीच मिळालं नाही. गुरु मनातल्या मनात म्हणतात, हा एकटा आणि 2-3 माणसांचं जेवण कदाचित जेवत असेल, गुरुजींना वाटतं. त्याला भूक फार लागते, खात असेल. ठीक आहे म्हटले, हरकत नाही, घेऊन जा. मग यावेळेस जाताना 2 ते 3 माणसांचं जेवण घेऊन जातो. कारण त्यानं त्या दिवशी फक्त एकाच स्वतःसाठी जेवण बनवलं होतं. सोबत सीता आली होती. आता त्याला असं वाटलं की आता 2-3 माणसं यांच्यासोबत आली तर काय करायचं, ही दोघं आणि आपण तिघं होऊन आणि अजून जर कोणी आलं तर. मग अशा पद्धतीनं 2-3 माणसांचं तो धान्य घेऊन जातो. नदीकिनारी बसतो, तिथं जेवण बनवतो, प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करतो, या जेवण झालेलं आहे, भोजन नैवेद्य खाऊन जावा. प्रभू रामचंद्र येतात. सीताही सोबत असते आणि सेवकी असतो. 2-3 जेवण असतं. यावेळेस पण असंच होतं. त्याला काही शिल्लक राहत नाही, कारण 2-3 माणसं असल्यामुळे सगळंच जेवण ते जेवून जातात. पुन्हा मग प्रभू रामचंद्रांची जाण्याची वेळ येते. तेव्हा हा बालक अगदी निरागसच याची बुद्धी असते. तेव्हा तो, प्रभू रामचंद्र तुम्ही या, पण मला काहीच अंदाज नाही तुमच्यासोबत परत येताना किती माणसं आहेत. येताना मला तुम्ही काय करा सांगा, एवढी माणसं आहेत म्हणजे एवढ्या पद्धतीचं मी जेवण बनवेन. तुम्ही येता, जेवून जाता, पण मला काहीच शिल्लक राहत नाही. प्रभू रामचंद्र गालातल्या गालात हसतात. किती हे निरागस आहे, ईश्वर साक्षात जेवत आहे. ठीक आहे म्हणतात, निघून जाते. आणि काय होतं, तो परत आश्रमात जातो. आश्रमात गेल्यानंतर गुरूंना सांगतो अशा पद्धतीनं. गुरूंना खरं वाटत नाही. पुन्हा एकादशी येते. पुन्हा तो म्हणतो, गुरूंना सांगतो की मला आता भरपूर तुम्ही जेवण द्यायला पाहिजे, अन्न द्यायला पाहिजे आहे. कारण काय होतं, ईश्वर साक्षात येतात, एकटे येत नाहीत. येताना बऱ्याच लोकांना घेऊन येतात, जेवून जातात आणि मलाच काही शिल्लक राहत नाही. हे आश्रमातले गुरु आहेत, म्हणतात या मुलाला वेळ तर लागलेला नाही, याला ईश्वर येऊन भेटला आणि जेवण खाऊन गेला, हे कसं शक्य आहे. नाही म्हणतो, हो ईश्वर येतात, मला भरपूर अनाज द्या. म्हणतो ठीक आहे. मग गोणीच्या गोणी भरून धान्याची दिली जातात. आणि गुरु म्हणतात, मला तर प्रत्यक्ष पाहायचंच आहे की तू या अन्नाचं काय करत आहेस, धान्याचं, जाऊन कुठे विकत तर नाहीस ना. त्यांच्या मनात शंका येते. म्हणताना यावेळेस गुरु त्याच्यासोबत येतात एकादशीला. तो आपला जातो, तिथं धान्य सगळं उतरतो नदीकिनारी. आणि यावेळेस तो काय करतो, अन्न शिजवत नाही. प्रभू रामचंद्रांना नमस्कार करतो. या म्हणे, प्रभू रामचंद्र, एवढ्या लोकांचं तुम्ही भरपूर लोक घेऊन येतात, मला काय एवढं जेवण लोकांचं बनवता येत नाही. आणि तुम्ही जर येणार असाल तर लवकर या आणि सगळेच या आणि जेवण बनवा, ते भोजन करा, नैवेद्य तुमचा घ्या आणि मग जा. प्रभू रामचंद्र त्याची विनंती ऐकतात आणि सगळा लावाजामा घेऊन येतात सोबत. राम, लक्ष्मण, सीता, शत्रुघ्न, सगळे सेवक, दास, हनुमान, सगळी लंका जणू काय सगळे सेवकच ते घेऊन येतात. सगळा दरबार सोबत घेऊन येतात. सगळे येतात आणि प्रत्येकजण मग जेवणाच्या तयारीला लागतं, जेवण बनवायला लागतं. आणि गुरुंना म्हणतो, अरे काय तुला वेळ लागले काय, तू काय हात जोडून बसलेला आहेस, जेवण बनव ना. मग तू जेवण कशाला बनवायचं, पहा ना इथं सगळे लोक बनवत आहेत जेवण. मग गुरु म्हणतो, कुठं आहे, मला तर कोणी दिसत नाही आहे. तेव्हा प्रभू रामचंद्रांना म्हणतो तो, हे ईश्वर, मला माझे गुरु वेड्यात काढत आहे. तुम्ही फक्त मला दिसताय, माझ्या गुरूंना तुम्ही का दिसत नाही. त्यांना विनंती करतो की मला गुरुजी वेड्यात काढत आहेत, मला आश्रमातून बाहेर काढतील, तुम्ही त्यांना दर्शन द्या, आलोय म्हणून सांगा. तुम्ही फक्त मलाच दिसताय, त्यांना का नाही दिसत आहे. आणि मग साक्षात गुरूंना प्रभू रामचंद्र जेव्हा दर्शन देतात तेव्हा गुरु चकित होऊन जातात. गुरूंना वाटतं, मी एवढं ज्ञानी, एवढं ज्ञानवंत आहे, रोज मी कीर्तन, प्रवचन, भजन करतोय, प्रवचन देतोय, पण मला दिसत नाही. आणि हा बालक आळसी, याला तुम्ही दर्शन दिलात. हो म्हणे. प्रभू रामचंद्र सांगतात, तू ज्ञानी आहेस, विचारवंत आहेस, बुद्धिमान आहेस, पण सरलता तुझ्याकडे नाही आहे.
आणि ती सरलता या मुलामध्ये आहे. आणि म्हणून त्याला, त्याच्या त्या सरळ स्वभावाला मी भाळलो आणि मी त्याला रोज अशा पद्धतीनं दर्शन देत आहे. तात्पर्य काय? कितीही ज्ञानी ज्ञानवंत असला तरी सरलता हा गुण असणं गरजेचं आहे. केवळ ज्ञान काहीच कामाचं नाही. काही लोक असतात फार अतिबुद्धिवान असतात, पण त्यांच्याकडे सरलता हा गुण नसतो. साधा सरळ स्वभाव म्हणतो ना, तो गुण असणं सुद्धा गरजेचं आहे. अज्ञानात सुद्धा सुख असतं म्हणतं ना, तर तो अज्ञानपणासुद्धा थोडंसं असणं गरजेचं आहे. तरच मग ती ईश्वराची आपल्याला प्राप्ती होत असते. कसे वाटले विचार अवश्य सांगा. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. हसत राहा, हसवत राहा, मस्त राहा आणि मजेत राहा आणि इतरांना प्रेरणासुद्धा देत राहा. आनंदी राहा आणि उत्साही पण राहा. चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागात नवीन विचार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.